सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यामध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे। यामध्ये ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश आहे, तर म्हाडानं चितळसरमध्ये 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केलेल्या आहेत। आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी निवडणूक होणार आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक होणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे। 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या 2 टप्प्यांमध्ये जुन्या कसारा घाटामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या 8 फेऱ्या धावणार आहेत। भारतीय शेअर बाजारामध्ये घसरण सुरूच आहे। सेन्सेक्स 574 अंकांनी कोसळला, तर निफ्टीतही 200 अंकांची घसरण पाहायला मिळालेली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आयात शुल्क लादण्यात दिलेल्या धमकीचा परिणाम पुन्हा एकदा शेअर बाजारावर दिसून आलेला आहे। शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता व्यवस्थापनांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत। दरम्यान राज्यामध्ये पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते। उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय, कारण एका ग्राहकाने 120 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघालेलं आहे। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून या पेट्रोल पंपावर आता कारवाईची मागणी केली जाते। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलेला आहे। या विजयाबरोबरच टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा धडक मारलेली आहे। गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तळपली। महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या IIT बाबाची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली। भारत पाकिस्तान खेळामध्ये पाकिस्तान विजयी होईल असं बाबाने सांगितलं होतं। आता सोशल मीडियावर बाबाची खिल्ली उडवली जाते। दुबईमध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यामध्ये विराट कोहलीनं विराट रेकॉर्ड केलेला आहे। सचिन तेंडुलकरचा आणखीन एक रेकॉर्ड त्यानं मोडलाय। वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 रन्स पूर्ण केलेत। जगभरातील सर्व फलंदाजांना त्याने मागे टाकलेलं आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला। त्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलं। पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबने हा व्हिडिओ शेअर केला। शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता। ये एनालिसिस है आपका? जी, तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए चल कोई बात नहीं। इज अ पैनल। हाँ जी, अब तो आदत सी। भारताच्या विजयानंतर मुंबईमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसलेलं आहे। रस्त्यावर उतरत हातात भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आनंदोत्सव साजरा केला। राज्यामध्ये पुढचे 2 दिवस तापमानामध्ये तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह कोकणामध्ये उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नागरिकांना उन्हाच्या चटक्यांसह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढाच आहे। थंडी गायब होऊन जिल्ह्यामध्ये उन्हाचे चटके बसतात। तापमानाने 37 अंश सेल्सिअसचा पारा गाठला असून नागरिक सूर्याच्या प्रकोपाने हैराण झालेत। ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मराठी बालसाहित्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं। वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्याच दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं।